हॅपी न्यू इयर नेहा, हॅपी न्यू इयर. तुम्ही नवीन वर्षाच्या शुभेच्छा. मम्मा माझ्या होणाऱ्या सासूबाईंना भेटायला आलोय, हॅपी न्यू इयरचं विश द्यायला आलोय. हो मम्मा अगं आले आले का हक्का नमस्कार. तुम्ही ओळखलात का? सूट बूट में आया था का नहीं? रणजित सुभेदार. हॅपी न्यू इयर. नवीन वर्षाच्या शुभेच्छा तुम्हाला. तुम्ही का आला तिथे? आता तुमच्याकडनं काही कळायला मार्गच नाही. मी म्हटलं चला आपणच जाऊन भेटूया. माझा इगो घरी ठेवून आला बरं का मी. हो. मग काय ठरवलं तुम्ही? कशाचं काय ठरवायचंय? लावताय ना नेहाशी लग्न लावताय ना माझं? हे बघा हे असलं काहीही होणार नाहीये. का? नाही तुम्ही खोटं बोललायत आमच्याशी. त्या अजय ठाकूर कडून कळालं असेल तुम्हाला. फालतू माणूस आहे त्यो. त्याच्यावर काय विश्वास ठेवता तुम्ही? त्याला नेहाशी लग्न करायचंय म्हणून माझ्याबद्दल खोटं नाटक पसरवतोय तो. ही इज डुईंग माय बॅड पब्लिसिटी. अजय असं काहीही करत नाहीये. कशावर ना? मी ओळखते त्याला, प्रेम करते त्याच्यावर. त्यामुळे मी तुमच्याशी लग्न करणार नाहीये, कळलं? नेहा असं करू नको ना. माझ्या फिलिंग्सचा जरा तरी विचार करतो. तू माझ्याशी लग्न केलं ना मी तुला लय सुखात ठेवीन, एकदम आनंदात राणी बनवून ठेवीन तुला. हो या जन्मात काय, पुढच्या 7 जन्मातही मी तुझ्याशी लग्न करणार नाही. आहे जरा समजाव ना हिला. आतापर्यंत तुम्हाला सगळं माझं मान्य होतं ना, आता अचानक काय झालं? कारण आम्हाला तुमच्याबद्दल आता सगळं खरं खरं कळलंय. अनादी कालापासून एक वाक्य लय फेमस झालंय. प्रेमात आणि युद्धात सगळं काही माफ असतं. मी मान्य करतो का या बोटावरचं या बोटावर केलं असेल मी. आय ॲग्री. पण त्याच्या मागचं एकच कारण होतं का मला नेहाशी लग्न करायचंय बस. आम्हाला तुमच्यासारख्या खोटारड्या माणसाशी नेहाचं लग्न लावून द्यायचं नाहीये. कमाल करताय आहे तुम्ही. असं मिनिटाला तुमचं डिसिजन चेंज होतं बघा. असं करू नका. बरं झालं गेलं ते गंगेला मिळालं, जाऊन दे. आता मी माझ्याबद्दल खरं खरं सांगतो. मी रणजित सुभेदार वाघमारे भाऊंचा राईट हँड आहे. भाऊ मला पैसे देतात, गाडी देतात. आता भाऊंचीच गाडी घेऊन आलो का? हो. भाऊंच्या मर्जीतला खास माणूस आहे मी, खास. तुम्हाला सांगतो एक दिवस लय मोठा पॉलिटिशियन होणार मी. टॉयलेट आहे आपला, टॉयलेट. पण मला नेहाशीच लग्न करायचंय. मी सांगितलं ना तुम्हाला हे जमणार नाही. आई असं काय करता? तुम्हाला माहिती नाही माझे कॉन्टॅक्ट लय वर आहे. तुमचं कुठलंही अडलं नडलं काम असेल ना असं पटापट 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 होईल बा. आम्हाला तुमच्या कॉन्टॅक्टची गरज नाहीये, निघा तुम्ही. बरं आपण एक काम करू, लग्न झाल्यावर ना आम्ही इथेच राहू. म्हणजे काय होईल की नेहा तुमच्या डोळ्यासमोर राहील. आणि आपल्याला कर्जवाई म्हणून राहण्यात काही प्रॉब्लेम नाही. तुला सांगितलेलं ऐकू नाही आलं का? निघ इथून. इन्सल्ट नाही करायचा आपला. लावू का? असाच लावू ना. आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा हे सगळं. मी तू माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होते आणि ते सगळं करताना की शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही मला नाही वाटत. गौरी खूप चांगली असतो म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं. पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी माझा. पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं निलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये. रिसीव कर ना. अगं बघ कट झाला. आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते मला करतील. अब पुन्हा आला बघ.
घे बघू. पण हे एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.